आजच्या या जैन शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत देवी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या क्षेत्रामध्ये सतत काही ना काही चालू आहे. ते तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, जैन शिक्षण संस्थेचे संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष वकील शिंदे, राजेंद्र फाळके, नांदिग कौन्सिलच्या सदस्या मीनाताई जगदने, संस्थेचे सचिव विकास देशमुख, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके, शिवाजी भोर, दादासाहेब कळमकर, नगराध्यक्षा उषाताई राऊत, अंबादास विठार, ज्ञानदेव मस्के, अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत. हा तालुका महाराष्ट्राचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळाचं संकट आहे, पण या संकटावर मात करून कर्तृत्वान नवीन पिढी तयार करण्याचं आव्हान या तालुक्याच्या जनतेने स्वीकारलं. आणि त्यांचं भाग्य हे आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय या तालुक्याला या गावाला लागले. दादा पाटलांच्या सरकार सरकारी त्यांना भेटला आणि हे शिक्षणाचं दालन या ठिकाणी उभं केलं. आज 60-70 वर्ष होऊन गेली. संस्थेचं हे 137 वर्ष आहे. गेल्या आठवड्यामध्ये संस्थेचे चेअरमन, संस्थेचे संघटक, संस्थेचे सचिव आणि मी स्वतः कर्मवीरांनी पहिली जी शाळा सुरू केली ते काळे नावाचं गाव कराडला, त्या ठिकाणी गेलो होतो. आणि मला आनंद झाला की गेल्या अनेक वर्षामध्ये त्या लहानशा गावातून हजारो विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. आणि तेच काम इथं होते. कर्जतचा लौकिक आता बदलला. आता हे शैक्षणिक हब झालं, शिक्षणाचं केंद्र झालं. आणि ते शिक्षणाचं केंद्र करण्याच्यासाठी जैन शिक्षण संस्थेचं योगदान हे मोठं आहे. कर्मवीरांनी ही संस्था उभी केली, पण कर्मवीरांचं वैशिष्ट्य एक होतं की समाजाचे व्यापक हिताचा विचार करणारे लोक नेमके हुलकून काढायचे, त्यांना प्रोत्साहित करायचं आणि त्यांच्या मदतीनं हे शिक्षणाचं दालन अधिक संपन्न कसं होईल याची काळजी ते घेत असतात. आणि असंच नगर जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर दादा पाटील यांची त्यांची भेट झाली. दादा पाटील एक साधे भेट, माझी त्यांची भेट झाली अनेकदा. आमचे एक सहकारी होते, त्यांचं नाव आबासाहेब निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे ते जनरल सेक्रेटरी होते. आणि त्यांच्याबरोबर त्या संघटनेचंही काम करत होतो. आणि त्यामुळं आबासाहेब निंबाळकरांच्याकडून दादा पाटील यांच्या सहकार्याने इथं जे काही शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं त्याची माहिती आम्हाला सातत्यानं मिळत असते. आणि कधी काही आल्याच्या नंतर ते काम बघायची सुद्धा संधी ही माझ्यासारख्या जाऊन आली. आज हे शैक्षणिक संकुल
अतिशय देखणं संस्कृत झालेलं आहे. इमारती चांगल्या आहेत, सुविधा चांगल्या आहेत, पण नुसत्या इमारती चांगल्या ठेवून चालत नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, तिथं गुणवत्ता असली पाहिजे, आत्मविश्वास असलेली मुला मुलींची पिढी ही तयार केली पाहिजे. आणि याचं प्रत्येक काम आज या ठिकाणी होतं आहे. या एकंदर संस्थेच्या या शाखेचं आपण मूल्यमापन केलं तर आज कर्जतसारख्या ठिकाणी मुलं आणि मुली यांची संख्या जर बघितली कॉलेजची तर आज जवळपास 35पेक्षा जास्त मुलं मुली इथल्या महाविद्यालयामध्ये शिकतात. आणि गमतीशीर हे आहे की मुलांची संख्या सिनियरला 856 आहे आणि मुलींची संख्या 1007 आहे. मुलांच्यापेक्षा अधिक मुली आज या ठिकाणी दिसतात. शेवटी या कॉलेजचा रिझल्ट कसा आहे याची आकडेवारी बघितली तर आज पुणे विद्यापीठ या पुणे विद्यापीठाचा त्या विद्यापीठाचा जो निकाल आहे तो आजचा निकाल 64% आहे आणि तुमच्या कॉलेजचा निकाल 83% आहे. कॉमर्स कॉलेजला विद्यापीठाचा निकाल 35% आहे, तुमच्या कॉलेजचा निकाल 98% आहे. आणि सायन्स विभागाचा निकाल युनिव्हर्सिटीचा 75% आहे, तुमच्या कॉलेजचा निकाल 94% आहे. याचा अर्थ हा आहे की शिक्षक वर्ग अतिशय कष्ट करतो, जी काय अपेक्षा अन्नांची आहे त्याची पूर्तता करतो आणि या सगळ्याचा लाभ इथे मुलं मुली उत्तम रीतीने घेतात आणि एक उत्तम गुणी कर्तृत्वान मुलं मुली इथं बाहेर पडली असं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. हे झालं शिक्षण असतं. व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर इतरही क्षेत्र असतात. खेळाचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, संस्कृतीचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल. आणि मला आनंद आहे याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये इथली मुलं मुली आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवत आहेत. आणि त्यामुळं आज हे शैक्षणिक हब महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो.